नमस्ते मित्रांनो, पार्ट 4 द आयडेंटिटी स्कॅम. जसा एका व्यक्तीला एकच आधार नंबर कंपल्सरी असतो, तसं मोटर व्हेकल ॲक्टनुसार एका गाडीला एकच VIN नंबर म्हणजे एकच चॅसी नंबर असला पाहिजे. पण शोरूमने जे मला अधिकृत PDI रिपोर्ट दिलाय त्याच्यामधला चॅसी नंबर वेगळा आहे. त्यांनी जो मला मेल पाठवला अधिकृत मेल त्याच्यामधला चॅसी नंबर वेगळा आहे आणि ॲक्च्युअल माझी गाडी जी आहे त्याचा चॅसी नंबर वेगळा आहे. म्हणजे एक गाडी आणि 3 चॅसी नंबर आहेत. त्यांनी माझ्यासोबतच पुणे RTOची सुद्धा फसवणूक केली आहे का, मोटर व्हेकल ॲक्टचं उल्लंघन केलेलं आहे का, हा पण एक मोठी फसवणूक आहे, सगळ्यात मोठी फसवणूक. कारण गाडीचा चॅसी नंबर म्हणजे त्याचं एक बर्थ सर्टिफिकेट असतं, त्याची एक आयडेंटिटी असते. ह्या आयडेंटिटीमध्ये सुद्धा त्यांनी स्कॅम केलेला आहे, फ्रॉड केलेला आहे असंच म्हणावं लागेल. आणि हा जो PDI रिपोर्ट आहे, हा जो मेल आहे, ह्या PPS महिंद्रा AMPLचं जे शोरूम आहे वानवडीचं, ह्यांच्या अधिकृत मेलवरून आणि सेल्सच्या जनरल मॅनेजरने सही शिक्क्यासहित दिलेला हा PDI रिपोर्ट आहे. तर याच्यावरती विचार करावा लागेल. एकच व्हेकल आणि 3 आयडेंटिटी नंबर कसे काय, आणि हे ज्यावेळेस मी विचारायला गेलो त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत काय केलंय पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.